लातूर शहरामध्ये मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट मोठ्या प्रमाणात वाढला आहे। ह्या मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी आम्ही प्रभुराज प्रतिष्ठान व आमच्या सर्व नागरिकांच्या वतीने या महानगरपालिकेच्या द्वारासमोर महानगरपालिकेत जागे होण्यासाठी कुत्र्याचे मास्क परिधान करून निषेध करण्यात करतो आम्ही, जेणेकरून महानगरपालिका जागे व्हावं आणि मोकाट कुत्र्याचा बंदोबस्त करावा, जेणेकरून निष्पाप बालकांचा व नागरिकांचा जीव धोक्यात येणार नाही आणि त्यांना आपला प्राण गमावावा लागणार नाही। महानगरपालिका आणि अजून किती जणांचे प्राण घेणार आहे यावर प्रश्नचिन्ह निर्माण होते। त्यामुळे आम्ही आज ह्या महानगरपालिकेच्या द्वारासमोर मास्क घालून कुत्र्याचा बंदोबस्त करावा या निमित्ताने आम्ही इथं आवाहन करतो आणि महानगरपालिका लोक त्वरित जागे होऊन त्याचा बंदोबस्त करावा। कुत्र्यांचा बंदोबस्त न झाल्यामुळे एक दुर्दैवी घटना आपल्या लातूर शहरामध्ये घडलेली आहे। अशा घटना जर पुन्हा घडू द्यायच्या नसतील तर त्या क्षणी ताबडतोब नगरपालिकेने या कुत्र्यांचे बंदोबस्त केले पाहिजे, असे या निमित्ताने मी नगरपालिकेला विनंती करतो, आग्रह करतो। जे लसीकरण झालेले नसल्यामुळे रेबीज असा असाध्य रोग होतो, ज्याला औषधोपचार नाही आणि मृत्यू अटळ आहे। सध्या सुप्रीम कोर्टाचा देखील आदेश आहे की यांचा बंदोबस्त केला पाहिजे, ज्याच्यामुळे लहान मुले, वृद्ध आणि सगळे टू व्हीलरवर फिरणारे सकाळी संध्याकाळी यांचा रक्षण होईल। म्हणून माझी महापालिकेला विनंती आहे की त्यांनी मोकाट कुत्र्याचा त्वरित बंदोबस्त करावा। कुत्रे